आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तुळशीमध्ये महादेव मांडू नये. तुळस वेगळी आणि महादेवाचे स्थान वेगळे असावे. आपल्याला दररोज मंदिरात जाऊन पूजन करता येत नाही. पूर्वजांची काय संकल्पना होती पहा. प्रत्येकाच्या घराघरात त्यांनी महादेव दिलेत. आपण ते तुळशीत मांडतो. शिवपूजन प्रत्येकाच्या घरात झालंच पाहिजे नाही. गुंतागुंतीचं शास्त्र आहे. बऱ्याच महिला पहा कुंकू लावताना अंगठ्याने लावतात. तर अंगठ्याने कधी कुंकू लावू नये. अंगठ्याने जर तिलक केला तर माणसाला डोकेदुखी होऊ शकते. अंगठा हा फक्त तर्पणासाठी वापरायचा असतो. पितरांना अंगठ्याने पाणी देतात. त्यामुळे या बोटाने जर तिलक केला तर आपलं श्राद्ध झालं असं नक्कीच समजून जावा. रक्षाबंधनाला भावाला आणि बलिप्रतिपदेला नवऱ्याला तिलक करताना सुद्धा अगोदर मधल्या बोटाने गोल करायचा आणि नंतरच मग अंगठ्याने वर वडायचा आणि त्यावरती अक्षता लावायच्या असतात. अक्षदा नाही तर अक्षत म्हणायचं. आपणा सर्वांनाच माहिती आहे की महादेवाच्या मंदिरात नारळ फोडत नाहीत, कारण फुटलेली तुटलेली गोष्ट महादेवाला बिलकुलही चालत नाही. पहा, आपण महादेवांची सेवा खूप करतो, पण काही भक्तांना अजूनही माहिती नाही आहे की भगवान शिवांना लाल रंगाची फुलं वाहत नाहीत. लाल रंगाची फुलं वाहिली की त्यांना जास्तच क्रोध येतो. लाल रंगाचं जास्वंदीचं फुल हे गणेशाला प्रिय आहे. गणेशाला तुम्ही जास्वंद वाहा आणि पार्वतीला जर व्हायचंच असेल तर डाव्या बाजूला वाहा. शिवपिंडीच्या डाव्या बाजूला काही काही महिला पिंडीला कुंकू लावतात पहा. महादेवाच्या पिंडीला सुद्धा तुम्ही कुंकू लावायचं नाही आहे. तुम्ही त्यांना चंदन लावू शकता, भस्म लावू शकता. शंकर महादेवांना पांढऱ्या रंगाची फुलं वाहा. चाफ्याचं फूल हे भगवान शिवजींना चालत नाही. तुम्हाला हळदी कुंकू व्हायचंय तर पिंडीच्या डाव्या बाजूला हळदी कुंकू व्हायचं आहे. भगवान शिवजींना बेल अतिशय प्रिय आहे. घरातील झाडू असतो ना, तो कधीही येणाऱ्या जाणाऱ्याला दिसता कामा नये. झाडू म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मी नेहमी झाकूनच ठेवावी. झाडू हा शक्यतो करून वायव्य कोपऱ्यात ठेवावा, म्हणजेच उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये ठेवावा. काही भगिनी पहा काय करतात, झाडू तुटेपर्यंत वापरतात. आपण जर अशी चूक करत असाल तर यानेही लक्ष्मी टिकत नाही. झाडू थोडासा खराब झाला की तो पाण्यामध्ये विसर्जित करा. आणि तुळशीमध्ये महादेव ठेवणे म्हणजे खूप मोठे पाप आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपण जेव्हा माझे व्हिडिओ आहेत पहा याच्यावरती बरेचसे, आपण ज्यावेळेस देवघरातील पूजा करतो, देवांना स्नान वगैरे घालतो, त्याचे जे पाणी असते ना ते सुद्धा चुकूनही तुळशी मातेला आपल्याला व्हायचं नाही आहे. अंघोळ घातलेलं पाणी ते टाकून द्यायचं, म्हणजे एखाद्या झाडाला घाला आणि नंतर महादेवाच्या व्यतिरिक्त तुम्ही जे देवांना स्नान करतात ते पाणी तुम्ही एक वेळेस चुकता टाकू शकता, पण महादेवाच्या पिंडीला आपण स्नान घातल्याच्या नंतरचं पाणी बिलकुलही चुकूनही टाकू नका. तर आता मी कारण सांगते तुम्हाला. पहा, तुळशी ही आहे ना, पूर्वी वृंदाच्या रूपात जालिंदराची पत्नी होती. तिला भगवान शिवांनी मारले होते. वृंदा दुःखी झाली आणि पुढे तुळशी रूपात तिचे रूपांतर झाले. त्यामुळे त्यांनी भगवान शिवाला त्याच्या अलौकिक आणि दैवी गुणापासून वंचित ठेवले. दुसरे म्हणजे भगवान विष्णूंनी तुळशीला पत्नी म्हणून स्वीकारले आहे आणि त्यामुळे तुळशीजवळ शिवलिंग ठेवणे आणि तुळशीची पानेही शिवलिंगावर वाहणे हे वंचित आहे. आणि ह्या ज्या छोट्या छोट्या आपल्या चुका असतात, पूर्वीच्या महिला, आता आजकालच्या महिला नाहीत ठेवत तुळशीमध्ये पिंड, पण आता आमच्या आजी सासूबाईच पहा, तुळशीमध्ये पिंड आहे गावी, पण सांगू नाही शकत का तर ऐकण्यातली गोष्ट नसते. पण आज आपण ज्या कोणी ताई, दादा, भगिनी कोणीही व्हिडिओमध्ये असू द्या, तुम्ही नक्की ऐकसाल. कारण आहे ना, या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्या घराचा विनाश करायला कारणीभूत ठरत असतात. काही ना काही त्रास आपल्या घराला त्याच्यापासून भोगावा लागत असतो. त्यामुळे थोडक्यात जी माहिती दिलेली आहे ती नक्कीच तुमच्या लक्षात आलेली असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग, झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा छोटासा व्हिडिओ थांबवते. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.